नमस्कार. मी प्रशांत तुमचं स्वागत करतो. स्वागत तर म्हणता येणार नाही, कारण गेले मागचे 8 दिवस मी कुठल्या परिस्थितीत आहे आणि काय आहे हे फक्त महाराजांना आणि बाबांना माहिती आहे आणि माझ्या घरच्यांना माहिती आहे. झालं असं की 20 तारखेला माझी गाडी इलेक्शनच्या दिवशी पहाटे माझ्या घरासमोरून कुणी व्यक्तीने चोरून नेली. त्याचा पाठलाग केला मी. त्याच्यात इनबिल्ट GPS पण होतं, पण मला ते GPS नंतर ट्रॅक होईल, कळेल मला काय झालं एक्झॅक्टली. पण मला एक गोष्ट तर नक्की कळाली की माझ्यासोबत किती जण आहेत आणि माझ्या मागे किती जण आहेत. मी अक्षरशः भारावून गेलो आहे का इतके जण मला प्रेम करतायत. एवढ्या 8 दिवसांमध्ये मला इतक्या जणांनी फोन केले, माझी विचारपूस केली, मेसेज केले, तू काळजी करू नको. आणि माझ्या भावासारखा एक म्हणजे माझा पाठीराखा माझ्या मागे भाऊ आहे माझा, आई वडील असतील आणि सगळ्यात मोठे म्हणजे माझे मित्र का ज्यांनी माझ्या डोळ्यात कधी पाणी आणू दिलं नाही. ह्या गोष्टीसाठी मी तुमच्या सर्वांचा खूप आभारी आहे की तुम्ही मला एवढं प्रेम दिलं आहे आणि असाच आशीर्वाद माझ्यासोबत कायम असू द्या. हा व्हिडिओ फक्त खास त्या व्यक्तीसाठी आहे जो व्हिडिओ माझा हा व्यक्ती जो बघतोय. मित्र, हे बघ, माझं कुणाशी वैर नाही आहे, मी कधी कुणाशी भांडलो नाही, काय नाही. तू चुकून माझी गाडी घेऊन गेलायस हे मला माहिती आहे. झाली तुझ्याकडनं चूक, मी तुला मोठ्या मनाने माफ करतोय. फक्त एवढंच गोष्ट लक्षात ठेव की जी गाडी मी घेतली होती गेले 3 वर्ष, ती गाडी मी माझ्या लक्ष्मीसारखी जपतोय आणि गाडी खूप कष्टाने घेतली. एवढंच मी तुला सांगेल. मी कधी कुणाचा 1 रुपया बुडवला नाही, खूप कष्ट केले त्यासाठी. आणि माझ्या मिडल क्लास म्हणजे मी सापरातनं ज्या जगत आलोय ना, तर ते मी आत्ता माझं स्वप्न जगत होतो. फक्त विनंती आहे की त्याच्यात माझ्या गाडीमध्ये, माझ्या लक्ष्मीमध्ये माझा खूप जीव आहे. मी तुला विनंती करतो की माझी गाडी आणून दे मला. आणि तुला असं वाटत असेल का मी एवढे कष्ट घेतले गाडी चोरण्यासाठी वगैरे वगैरे, तर हे बघ, मी कुठल्याही पद्धतीने पोलीस कंप्लेंट मी ती समजा झाली असेल, ती आता मी ती फॉर्मॅलिटी करावं लागते, तर त्याच्यात पोलिसांचा कुठल्याही पद्धतीचा सहभाग नसेल. आणि तुला जर गाडी द्यायची आहे तर मी तुला त्या बदल्यात 10,000 रुपये देण्याचं कबूल करतो आत्ता. आणि तू फक्त गाडी लावून जा, माझ्या समोर येऊ नको. मी तुला कुठल्या पद्धतीने फोन करणार नाही किंवा बघणार नाही. तू मला फक्त एका ठिकाणी सांग गाडी दिलेली आहे किंवा काय, तुला कसा मला कॉन्टॅक्ट करता येईल किंवा माझा कसा तपास घेता येईल त्या हिशोबाने. लोणीमध्ये माझं ऑफिस आहे, माझा नंबर इथं खाली मेन्शन होतोय. तुला कसा कॉन्टॅक्ट करता येईल तू बघ. मी तुला शब्द देतो का गाडी जर मला माझी जशीच्या तशी तू दिलीस तर तुला मी 10,000 रुपये कुठल्याही पद्धतीने कशाही पद्धतीने पोच करेल. याच्यात कुठलाही सहभाग कुणाचा नसणार आहे आणि हा विषय तर संपून जाईल. विनंती एवढीच आहे का फक्त तू हे माझं बोलणं ऐकशील. आणि मी खरंच परत एकदा सर्वांचा खूप आभारी आहे की माझ्यासोबत माझ्या पाठीमागे तुम्ही एवढे जण सगळे उभे राहिला. खरंच मी आभारी आहे. धन्यवाद. ओम साईराम. खड़ा हूँ आज भी वहीं कि दिल फिर बेकरार